जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या स्टंटबाजीनं विरोधकांना डोकेदुखी झाली आहे। आव्हाडांचा मुद्दा सत्ताधारी अनेक दिवसापासून लावून धरण्याची शक्यता असल्यानं त्यांची पाठराखण करताना विरोधकांच्या नाकीनऊ आल्याचं दिसतंय। पाहूयात। जितेंद्र आव्हाडांनी मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना केलेली घोडचूक त्यांना महागात पडली आहे। आव्हाडांच्या चुकीमुळे त्यांची पाठराखण करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही मोठी अडचण झालेली दिसतीये। आंदोलनावेळी झालेल्या चुकीची माफी मागितली, आता खून करणार आहात का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केलाय। खून करणार आहेत का माझा? आणि जर कार्यकर्त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आव्हाडचा खून करून टाका, आय वेलकम देम। मी त्या विचारांची लढाई आयुष्यभर लढलोय। वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन वगैरे केली जातात, त्याचं काय फार मला उलट बरं आहे, बोलायला चान्स मिळाला, सगळे उघड पडले, म्हणून बद्दल कोणीच बोलत नाही। आव्हाडांनी माफी मागितली आहे, त्यामुळे या प्रकरणावरून राजकारण करू नये असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। चुकीला माफी नाही एवढं खरं आहे, ती चूक आहेच त्यांची, त्यांनी माफी मागितली आहे आणि सार्वजनिक माफी मागितली आहे। ती जाणून बुजून केलेली चूक मला ते सगळं बघताना दिसत नाही। अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा काही समावेश होणार आहे, तर तो जे आता पुढे आलेला विषय आहे तो बाजूला सारण्यासाठी हा एक कट आहे असं मी मानतो। प्रकाश आंबेडकरांनीही या मुद्द्यावरून भाजपने छेडलेल्या आंदोलनावर टीका केली। आव्हाडांच्या कृतीमुळे भाजपच्या हातात आयतच कोलीत मिळाल्याचं आंबेडकर म्हणाले। मनुस्मृती एकदाच जाळल्या गेली, आता सर्व मनातून काढली पाहिजे, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। भाजप आता राजकारण करत आहे, करणारच ना, सोडणार कोण? त्यांना मनुस्मृतीचा उदो करून घ्यायच्या तेव्हा ते करते, त्याचं भांडवल करणार असते। जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करून मनुस्मृतीला कोणी पाठीशी घालत तर नाही ना असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। जे झालेलं आहे त्याचं समर्थन करता येत नाही, पण राहिलं मनुस्मृतीचा विरोध काँग्रेस पक्ष सातत्यानं करतो आहे। मनुस्मृती महाराष्ट्रात लागू दिली जाणार नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानंही या प्रकरणात आव्हाडांची पाठराखण केली। आव्हाडांची चूक झाली असली तरी त्याचं सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये असं राष्ट्रवादीनं म्हटलंय। तर जितेंद्र आव्हाडांचा उद्देश तर हा नव्हताच, कधीही असणार नाही, असू शकत नाही। आणि अशा प्रकारे मनुस्मृतीचं दहन करत असताना जर काय चूक झाली त्याची त्यांनी माफी पण मागितलेली आहे आणि तेच भुजबळ साहेबांनी त्यांच्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे, म्हणजे सत्य परिस्थितीचं त्यांनी आपल्यापुढे मांडलेली आहे। मनुस्मृती विरोधातील आंदोलन जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट आलंय। या प्रकरणात त्यांची पाठराखण करताना राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नाकीनऊ आलेत, हे मात्र खरं आहे। शुभम कोळीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।